मी सय्यद सनाउल्ला सय्यद रजाउल्ला राहणार बीड. माझ्या मोठ्या मुलाचं नाव सय्यद अर्शियानुल्ला सय्यद सनाउल्ला यांचं मेडिकलसाठी ॲडमिशन घ्यायचं होतं. मी फार फिरलो, इकडं तिकडं गेलो. मला माहिती मिळाली डॉक्टर आडकर साहेब यांच्याकडे जा, ती तुम्हाला चांगलं काउन्सिल करेन आणि मोठ्याच्या मोठे कॉलेज तुम्हाला मिळून देणार. मी त्या निमित्ताने महाडाला आलो, डॉक्टर सरांना भेटलो आणि मला एवढा चांगला प्रतिसाद भेटला. माझ्या मुलाचं ॲडमिशन 2022-23 या सालीमध्ये मुंबईला KM हॉस्पिटलला डॉक्टर साहेबांच्या सहकार्याने झाला. आज मी डॉक्टर साहेबांचा आभारी आहोत. त्यांनी माझ्या मुलाचा ॲडमिशन मुंबईच्या मोठ्या कॉलेजमध्ये KMला ॲडमिशन करून दिलं. त्याबद्दल मी त्यांचा धन्यवाद व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो. वास्तविक आजपर्यंत आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये अशा प्रकारच्या अभिप्रायांचा जो काही सिलसिला आहे तो आपण आजपर्यंत कधी पाहिलाच नाही. आपण पहिल्यांदा एक स्टुडंटचे पालक 2022-23 मध्ये आपल्याकडे आला. वास्तविक त्यांच्याकडे एक PWD म्हणजेच पर्सन विथ डिसेबिलिटीचं सर्टिफिकेट होतं, परंतु त्यांच्याकडचा स्कोर होता तो असा फारसा जास्त नव्हता, जवळपास 300च्या आसपास स्कोर होता. त्यांना कुठेतरी MBBSला ॲडमिशन मॅनेजमेंट कोट्यातून मिळावं अशी इच्छा होती. मी त्यांना सांगितलं की तुमचं 40%पेक्षा जास्त PWD असेल तर तुम्हाला गव्हर्नमेंटमधलं टॉपचं कॉलेज मिळू शकतं. हे त्यांना सांगितल्यानंतर तिचा फी वगैरे सांगितल्यानंतर त्यांना आनंद वाटला खूप सारा. त्यानंतर सर्व प्रकारच्या गायडन्स केले. त्यांच्या जे काही सिव्हिल हॉस्पिटल, जे काही डिस्ट्रिक्ट सिव्हिल हॉस्पिटलमधून त्याने एक आपल्याला UDID कार्ड असेल किंबहुना जे मेडिकल सर्टिफिकेट आहे त्याचं व्हेरिफिकेशन, फिजिकल व्हेरिफिकेशन JJ हॉस्पिटलमध्ये केलं आणि त्यांचं ॲडमिशन 2022-23 मध्ये KM हॉस्पिटल सेट GS मेडिकल कॉलेज अँड रिसर्च सेंटर मुंबई या ठिकाणी, जे भारत देशातील नामवंत त्याचबरोबर महाराष्ट्र राज्यामधील 1 नंबरच्या चॉईस असणारं ह्या कॉलेजमध्ये MBBSसाठी ॲडमिशन घेतलं 2022-23 मध्ये. वास्तविक 3-4 वर्षानंतर ते इकडे आले आणि आल्यानंतर त्यांनी सांगितले की मला प्रतिक्रिया द्यायची आहे आणि अभिप्राय व्यक्त करायचा आहे, म्हणून मी हा तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे. वास्तविक अशा प्रकारचा अभिप्रायाच्या माध्यमातून आपण आजपर्यंत आपल्या करिअर मेकिंग गायडन्सच्या माध्यमातून कधीही कसल्याही प्रकारचा जाहिरातीचा सिलसिला ठेवला नाही, परंतु त्यांनी इथं येऊन हे मत व्यक्त केलं आणि आपल्या सर्वांसाठी ही जी काही त्यांच्या मनातली भावना व्यक्त करण्याचा जो सध्याचा कार्यक्रम घेतला त्याबद्दल मी त्यांच्या संपूर्ण कुटुंबाचं आभार मानतो. आणि अशाच प्रकारच्या महाराष्ट्रामधील तळागाळातील छोट्या छोट्या खेड्यामधून आपल्यापासून दूर असणाऱ्या ऑनलाईन पद्धतीनं काउन्सिलिंगच्या माध्यमातून तुमच्या आयुष्यातील महत्त्वाच्या टप्प्यावरती करिअरचा मार्ग सुकर बनण्यासाठी आपल्या टीम करिअर मेकिंग गायडन्सच्या माध्यमातून आपण सर्व गोष्टी दररोज करतच राहत आहोत. ज्यांना आपल्या पर्सनल गायडन्समध्ये यायचं आहे अशा विद्यार्थ्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या नंबरवरती संपर्क करू शकतात. जय हिंद, जय महाराष्ट्र. माझे मित्र माझ्यासोबत अमोल नंदलाल पोरवाल हे मिळून आले. मी त्यांना सांगितलं मी त्यांना सांगितलं की माझे मित्र डॉक्टर आडकर साहेब यांची भेट घ्यायची होती व आवर्जून उपस्थिती अमोल पोरवाल साहेबांची माझ्यासोबत आले. सरांना भेटलं, सरांनी आमचं स्वागत केलं. आज गुरुपौर्णिमाची आम्ही त्यांना हार्दिक अभिनंदन दिलं. व तसेच तुमचं अभिप्राय सांगा. सरांचं सगळं हे गायडन्सची सेवा पाहून मी खूप प्रभावित झालो आहे. माझे मित्र व छोटे बंधू सय्यद सनाउल्ला यांच्या मुलांचं सुद्धा सरच्या सहकार्याने ॲडमिशन झालं. खूप सरचं आम्ही आडकर सरचे आम्ही खूप आभारी आहोत. आमच्या मुलाला सरांमुळे योग्य दिशा मिळाली, नाहीतर एवढ्या याच्यात मुलं गांगरून जातात, परंतु सरांनी त्यांना धीर देऊन एक चांगल्या KM हॉस्पिटलसारख्या मेडिकल कॉलेजला प्रवेश मिळवून दिल्याबद्दल आम्ही सरचे खूप आभारी आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.